चला क्षेत्ररक्षण सजवायचे टीम नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा मॅच आपण सुरू करतोय. दुर्वेश कोहली षटक क्रमांक पहिला घेऊन मार्ग सोडणार आहे. राज वाकडे आणि अक्षय वाकडे सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. खूप वर्षानंतर नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघामध्ये एक असा गोलंदाज मिळाला निलेश नंतर जो नवीन चेंडू टाकतोय. दुर्वेश कोहलीचा वापर केलेला आहे. मला वाटतं की निलेश ची रिटायरमेंट कदाचित झाली असावी आणि त्याच्याचमुळे आता नवीन चेंडूसह दुर्वेशला आपण पाहतोय. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघासाठी समोर अक्षय आणि राज ही सलामीची जोडी आहे. टू वाकडे ब्रदर्स on crease. Second match of the day, final day of the tournament, Champion Trophy 2025. You are watching biggest tournament in this season. Let's play game on. पहिला बॉल. पहिलाच बॉल या वेळेला अकुट टप्प्याचा होता. पंच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे दुर्वेशनं आपल्या षटक्याला. खूप जास्त उंची आहे गोलंदाजाची आणि हाय आमनं ज्या वेळेला बॉल रिलीज करतो एखादा गोलंदाज त्यावेळेला त्या उंचीचा फायदा जरूर होत असतो. फलंदाज थोडासा चाचपळत असतो नेहमी आपण पाहिला. पुढे टाकलाय या वेळेला पुढच्या लेंथवर बॉल. रन आउट चान्स. शॉर्ट मिड विकेट इज बट क्षेत्ररक्षण थोडस आपल्याला डिसाल बघायला मिळालं. तो एकाच ऍक्शन बॉल वरती आला होता. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. क्षेत्ररक्षक मला वाटतं तिथे अजय कोहली त्या ठिकाणी सज्ज होता आणि चांगला प्रयत्न त्याने केला. एका धावेने स्वतःचा अकाउंट लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. थोडंसं आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला. लेफ्टी बॅटर समोर डीप मध्ये स्क्वेअर लेग लॉंग ऑन एक सेट करण्यात आला. शॉर्ट मिड विकेट मिड ऑफ लाईक फिल्डर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर पॉइंट. यावेळेला सरळ रेषेमध्ये चांगला फटका. सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल येतोय. महेंद्र भाकरे त्या ठिकाणी सज्ज होता. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात बॅटर राजच्या माध्यमातून. चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. चांगली स्टार्ट जर सलामी वीरांनी इथे दिली तर डेफिनेटली एक चांगला स्कोर उभा राहू शकतो. चांगली टोटल इथे बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. कमी गतीने टाकलेला बॉल उडवला. बॉल जाईल मिड विकेटच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. ग्रेट एक्झिक्युशन. षटकार. धमाकेदार हिट. फॅन्टास्टिक स्ट्रोक फ्रॉम राज कॅप्टन ऑफ टीम जय सावराई एलकुंदे. याच टायमिंगची गरज होती. अफलातून हा फटका बघायला मिळाला. षटकार राज वाकडेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. दुर्वेश पुन्हा राऊंड द विकेट. पुन्हा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. टॉप एज हरिके दिस देयर. फर्स्ट सेकंड अँड थर्ड अटेम्प्ट. फायनली कॅच पकडली. पहिला धक्का लागतोय एलकुंदे संघाला. बिग ब्लो. अर्ली खेळला होता आणि वेगानं बॉल धडकला त्या ठिकाणी. बॅटच्या मागे मला वाटतं की बॉल लागला आणि हरिकेतनं कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाहीये. चांगला जेल शॉट फाईन लेगला पकडला आणि राज जो चांगला आक्रमक दिसत होता त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला दुर्वेश कोहली. पहिल्या ओव्हरमध्ये अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी दिलेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय प्रीतम पाटील. तिसऱ्या क्रमांकावर प्रीतम पाटील बॅटर तुम्ही पाहतायत. दुर्वेश कोहली शेवटचा बॉल पॉवर प्ले.
चांगलं षटक आता एक षटकार जरूर आला. पुन्हा मिसामिंग लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड ऑफ अंडर इट. रोशन भंडारी त्या ठिकाणी होता. आणखी एक झेल पकडलाय. आणखी एक धक्का लागतोय एलकुंदे संघाला. दुसरा खेळाडू बाद. समाप्त होतोय एंड ऑफ दी पॉवर प्ले टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळते 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जय सावरई एलकुंदे टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतो रोहित. हरिकेत कोहली गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये रोहित पाटील आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. 4थ्या क्रमांकावरती पहिल्याच ओव्हर मध्ये 2 खेळाडूंना बाद केलं दुर्वेश युवा गोलंदाज आहे, परंतु खूप चांगली प्रतिभा, खूप चांगला फॉर्म त्याचा पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि महत्वाचं म्हणजे त्याची लाईन लाजवाब होती. कुठल्या प्रकारे फलंदाजाला बॅकलिफ्ट वर करू त्याने दिलेली नाहीये, मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. एक मात्र चुकीचा बॉल त्याच्यावरती षटकार जरूर आला, परंतु तदनंतर पलटवार लगेचच दुर्वेश कोहलीचा आपल्याला बघायला मिळाला. हरिकेत कोहली आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. ओव्हर द विकेटनं सामना करेल बॅटर अक्षय. सलामीला आलाय अक्षय. एका धावेवरती बॅटिंग करतोय. अक्षयला जबाबदारी घ्यावी लागेल. ओ कॉफी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह क्लासिकल फटका. एकच धाव. दीपक त्या ठिकाणी सज्ज होता. शॉर्ट एक्सचा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा एक मोठं नाव अनेक वर्षांपासून आपण या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऐकत आलोय, बघत आलोय, परंतु या सीझन मध्ये बऱ्याचशा खेळाडूंची अनुपस्थिती बघायला मिळते. काही सिनियर क्रिकेटर संघामध्ये दिसत नाहीयेत. क्लीन बॉल अराउंड द लेग ट्रिपल उद्ध्वस्त केलाय. आणखी एक धक्का लागतोय जय सावरई एलकुंदे संघाला. सुपर बॉल परफेक्टली यॉर्कर लेन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. हलकासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. राऊंड लेग ट्रिपल उद्ध्वस्त केला बॅटर रोहितचा. आणखी एक धक्का लागला. एकही बॅटर त्या ठिकाणी तग धरून उभा राहत नाहीये, अक्षयला साथ देत नाहीये आणि अक्षयवर देखील आता हळूहळू दबाव वाढत चाललाय. अतुल वाकडे नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. योगेश 11 आमने बी विरुद्ध अनुज 11 लोनाड. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं. अनुज 11 लोनाड वर्सेस योगेश 11 आमने बी. अतुल वाकडे न्यू बॅटर इन ॲट नंबर 5. 5व्या क्रमांकाचा खेळाडू होता मैदानामध्ये एंटर झाला. 3 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश आलं. हरिकेत कोहलीला देखील सफलता मिळाली. दुर्गेशनं 2 फलंदाजांना बाद केलं आणि त्याच्यानंतर आता हरिकेत देखील आपल्या फॉर्म मध्ये येत असताना विकेटचा खुडाक प्राप्त करत असताना थोडा वेळ आता कमी घ्या टीम नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा कृपया. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल अतुलसाठी. मिड ऑफ आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कल मध्ये. ओ अप्परकटचा फटका. थर्ड मॅनचा फिल्डर जज करतोय. वासुदेव भंडारी तिथे होता. झेल घेण्याचा प्रयत्न त्यानं केला. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. अप्परकटचा फटका होता. विथ बाउन्सचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बाउन्सर चांगला होता हरिकेतचा. त्याच्यावरती 2 धावा अतुल पूर्ण करतोय. अतुल वाकडे ऑफ द मार्क विथ डबल टीमची टोटल 12 12 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक दुसरा इथे मार्गस्थ आहे. 40+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओ यावेळेला पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. सॉफ्ट अँड बॉल इथे शॉर्ट कव्हरला दीपक पाटील तिथे होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अतुल आता कुठेतरी एक जबाबदारपणा दाखवतोय. रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर वाढलेली आणि तो रिस्पॉन्सिबल खेळ तो साकारत असताना बॉलच्या मेरिटवर बॅटिंग करताना दिसलाय. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर 13 आकड्यावरती. सिंगल येत आहेत. या मॅचचा आपण विचार केला तर एक षटकार जो राजच्या बॅटमधून आला होता
राज कॅप्टन कुठेतरी नाराज असेल तो बाद झाल्यानंतर. संघ थोडासा अडचणीमध्ये. स्विंग केल्या बॉल ऑन साइडला, भिरकावून दिल्या बॉलला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. अक्षयच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. टायमिंग, have a look at that action replay. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. काय टायमिंग होतं. बॉल भरपूर उंच गेला आणि तेवढाच लांब जाऊन पडला. मी या अगोदर देखील उल्लेख केला ना की अक्षय वाकडे ह्या फलंदाजाकडे ही क्षमता आहे, कधी तो या ठिकाणी हात कोलू शकतो. ओहो हो हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. लेक्समला मिस करून जातोय, हलकासा स्टम्पला मिस करून बॉल गेला. ज्या प्रकारे आपण रिॲक्शन पाहतोय क्षेत्ररक्षकांची गोलंदाजाची. एक्स्ट्रा धाव तेथे मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 20 धावा, 20 रन्स ऑन बोर्ड. आता कुठेतरी एक सन्मानजनक टोटल आणि एक जयसावराई एलकुंदे संघाच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. थोडस दबाव आता ह्या टोटलला पाहिल्यानंतर कमी झाला असेल, परंतु इथे फटका फसलाय. लॉंग ऑनला अजय कोहली तेथे सज्ज होता, त्याच्याकडून चुकत नाहीये आणि आणखी एक मोठा धक्का लागतोय. अक्षयला मैदान सोडावं लागेल. चौथा खेळाडू बाद. पुढचा बॉल. भूषण पाटील गोलंदाजी करण्यासाठी आला. योगेश कोहली गोलंदाजी करण्यासाठी आला. योगेशचा पहिलाच बॉल स्क्वेअर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतुल आणि विजय ही जोडी आता मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला अतुल असेल. अतुल जो सध्या 3 या धावांवरती बॅटिंग करतोय. धावसंख्या धावफलकावरती 21 धावात. यानंतर अनुज 11 लोनाड आणि योगेश 11 आमने बी. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यावेळेला थोडासा हवेत होता बॉल. डीप मध्ये कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलाय. स्कोर कार्डवरती 23 धावा, 23 रन्स. 4 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. 23 धावा धाव फलकावरती असताना योगेश कोहली राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं बॉलला पाठवल्या. सर बॅटनं व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करत असताना हा फटका आपल्याला बघायला मिळाला. 1 धाव. सिंगल डबलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला फलंदाजांकडून राहिलाय. एका धावेने स्कोर 24 आकड्यावरती. सिंगल डबल या महत्वाच्या आहेतच. क्रिकेटची लाईफलाईन संबोधली जाते सिंगल डबलला, परंतु या ठिकाणी जरूर मोठ्या फटक्यांचा मध्ये तुम्हाला विचार करावा लागणार आहे. ओ परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. जागा म्हणून चॉप करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती होते. सुंदर हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. इथे टॉप एज बॉल हवेमध्ये स्क्वेअर लेगला. फील्डर जज करतोय. निलेश त्या ठिकाणी सज्ज होता. जबरदस्त झेल पकडलाय. रनिंग कॅच. आणखी एक मोठा धक्का लागतोय.
विजय बॅक टू डग आउट. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. पप्प्या तो 7व्या क्रमांकावरती धावा 24 तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस 24 रन्स ऑन द बोर्ड. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. आज फायनल डे अंतिम दिवस आणि आज आपल्याला कळणार आहे की चॅम्पियन ट्रॉफी कोणता संघ उचलेल. मेहर 11 बापगाव संघ फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. काल नक्षत्र स्पोर्ट माफ करा जय हनुमान स्पोर्ट चौदरपाडा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना आपण पाहिला. आजच्या पूल मधून कोणता संघ सेमीफायनल मध्ये पात्र ठरेल जय हनुमान स्पोर्ट चौदरपाड्याच्या विरोधात खेळेल नक्की आपल्याला संध्याकाळी पाहायलाच मिळेल. परंतु सध्याच्या घडीला पहिल्या सामन्यामध्ये नानकरनं बाजी मारली आणि आता या सामन्यामध्ये सध्या तरी चांगलं वर्चस्व नक्षत्र स्पोर्ट चौदरपाड्याचं आपल्याला बघायला मिळालंय. अतुलनं एका बाजूने चांगली बाजू धरून ठेवली. यावेळेला चांगला फ्लिक पाहायला मिळतोय. पुन्हा स्क्वेअर लेगला परफेक्टली मिडल करतोय. प्रत्येकी बॉल चांगल्या प्रकारे खेळून काढले. धावबाची संधी आहे. पप्प्या थोडासा पुढेही निघाला होता परंतु एकच धाव तिथे मिळाली आणि एका धावेने तिसरा षटकाचा खेळ देखील समाप्त होतो. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26 धावा 26 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी रोशन भंडारी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी 26 धावा आहेत. आणखी 14 ते 15 धावा या ओव्हर मध्ये जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. फक्त दिशा दाखवली. टर्न करत असताना शॉर्ट जॅब पाहायला मिळतोय. एकच धाव स्ट्राइक रोटेट करतोय या ठिकाणी बॅटर अतुल वाकडे. चांगला डाव अतुल वाकडेचा आपल्याला बघायला मिळालाय. रोशन बंद्राळी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेला पूल केला. जबरदस्त फटका. चाबूक स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. पप्प्याच्या बॅट मधून पूल करत असताना चाबूक स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार त्यानं प्राप्त केला. ताकद भरपूर जोखली स्क्वेअर लेगला. एकही फिल्डर तेथे उपस्थित नव्हता. गॅप फाइंड करत असताना
कुठेतरी विथ द स्विंग लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि त्याचा स्विंग बरोबर रडार मध्ये होता पप्प्याच्या, त्याच्या झोन मध्ये होता आणि त्याच्यावरती आक्रमण बघायला मिळालं. 31 स्कोर कार्डवर नेक्स्ट मॅच अनुज 11 लोणार आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल योगेश 11 आमने बी. दोन्ही कर्णधार टॉस साठी या. हाफ ट्रॅकर पुन्हा त्याच दिशेने पुन्हा गॅप फाइंड केलाय. क्षेत्ररक्षक महेंद्र मात्र बॉलवरती पोहोचतोय. धावबाची संधी आहे. विकेट कीपर पहिल्या प्रयत्नामध्ये बॉल त्याला जरूर उचलता आला नव्हता. सॉफ्ट सिग्नल आउट आहे परंतु टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. बॅटर आउट. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. ओ रिवर्सचा प्रयत्न होता. आणखी एक फलंदाज बाद. लागोपाठ विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळाल्या. या अगोदरच्या बॉलवर धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. आता धावा धावफलकावरती 32 मी पाहत आहेत आणि 7 खेळाडू आतापर्यंत जय सावराई एलकुंदे संघाचे बाद होताना आपण पाहिले. इथून आता मला वाटतं की 2 बॉल अजूनही डावामध्ये शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानात एंटर होतोय. गजानन मला वाटतं बाद होतोय आणि कमलेश मसने नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. रोशन भंडारीला देखील सफलता मिळाली आहे. एक चौकार जरूर आला त्याच्या ओव्हरमध्ये परंतु त्यानंतर त्यानं पलटवार केला. समोरच्या दिशेने ड्राइव्ह करण्यात आला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अजय कोहली त्या ठिकाणी सज्ज लॉंग ऑनला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी मिळाल्यात. स्कोर मोसोबी द डबल टीमची टोटल आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 34 आकड्यावरती 34 रन्स. 7 गडी गमावलेत परंतु टोटल कुठेतरी एक सन्मानजनक दिसून येते. कारण या मैदानावर चेझिंग करणं तेवढं सोपं नाहीये. आपण पहिल्या दिवसापासून बघितलं की 40 धावा ज्या ज्या टीमनं बनवल्या त्या टीम 1 शॉटचा इशारा आला. एकच धाव त्या ठिकाणी असेल. 33 धावा असतील स्कोर कार्डवरती. म्हणजे एखादा षटकार इथून आला तर 39-39 बनतील आणि 40चं टार्गेट कुठेतरी एक सन्मानजनक एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. परंतु शेवटच्या बॉलवर चांगला बॉल पाहायला मिळाला. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या 34 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 35 धावांचे लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहा.
योगेश 11 आमने बी आणि अनुज 11 लोणाड या दोन संघादरम्यान आपण या पुढील सामना पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन आमने बी संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. लोणाड कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल. अजित पाटील उपसचिव यांच्या शुभास टॉस करणार आहोत. येस, लोणाड संघ कर्णधार देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. 4 षटकांचा सामना आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपल्याला बघायला मिळेल. छापा असं कॉल आहे आणि छापा आलेला आहे म्हणजे टॉस जिंकल्या टीम अनुज 11 लोणाडनं. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस जिंकल्या 4 ओव्हरची मॅच, काय निर्णय? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण निवडू. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल प्रतिस्पर्धी संघाला? अंडर 35. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आणि काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे. आता आमचा प्रयत्न आहे का पूर्ण शेवटपर्यंत खेळण्याचा. शुभेच्छा असतील योगेश 11 आमने बी. तुम्हाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. लोणाड संघ कर्णधार टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारताना दिसलाय. आमंत्रित केलाय योगेश 11 आमने बी संघाला फलंदाजीसाठी. थँक्यू. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. संस्थापक अध्यक्ष ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन आदरणीय अनंताजी केने, मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये अनंताजी केने आपलं मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच योगेश 11 आमने बी विरोधात अनुज 11 लोणाड या दोन संघांदरम्यान आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी टार्गेट 35 धावांचं सेट करण्यात आलं. अक्षय वाकडे गोलंदाजी करण्यासाठी सलामीची जोडी कॅप्टन विकी भंडारे आणि त्याच्या सोबतीला महेंद्र भाकरे. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. जबरदस्त फटका महेंद्रच्या बॅटमधून. टिपिकल पॉवर प्लेचा फटका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. सुरू होत असताना धावांचा स्त्री गणेशा होत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. महेंद्र पॉवर प्ले मध्ये नेहमी चांगला खेळलाय आणि चांगली सुरुवात याही मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा ड्राईव्ह केला, पुन्हा गॅप शोधला, एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार.
ग्रेट स्टार्ट फॉर द बॅटर महेंद्र. या सीझनला तो चांगली सुरुवात करतोय आणि नक्षत्रा स्पोर्ट चौदरपाडा संघाला देखील एक तो चांगली सुरुवात करून देतोय. अक्षयला पलटवार करावा लागेल. हा बॉल इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, वेग अधिक होता, लेक्समला मिस करून बॉल सरळ निघून गेले कीपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आता या ठिकाणी मिळेल. दरम्यान आमचे सहकारी समालोचक योगी पाटील सरांचं आगमन. आपले मनपूर्वक स्वागत. हो बॉल हवेमध्ये. यावेळेला पुन्हा बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला बॉल येतोय आणि सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार. काय सुरुवात केली आहे. हे पहा, थोडासा खराब फटका जरूर होता, परंतु धावा ज्या मिळणं गरजेच्या होत्या त्या धावा मात्र या ठिकाणी मिळाल्यात. लागोपाठ 3 चौकार, 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट. 13 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागल्यात. मॉर्निंग सेशन मध्ये पहिला सामना आपण पाहिला, 1 साइड मॅच पाहायला मिळाली. भरपूर मोठ्या फरकानं जिंकला नांदकर संघ. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो बॉल. डॉट बॉल. बाबा प्ले मध्ये जो स्टार्ट मिळणं गरजेचा होता तो स्टार्ट आता दिलाय. ओ लेट कट पॉइंटला. जेलची संधी जरूर होती त्या ठिकाणी, मात्र जेल ड्रॉप केल्या. राज तेथे होता सज्ज, कॅप्टन ऑफ टीम एलकुंदे. राजकडून मिस्टेक झाली आहे. विकेट तुम्हाला घ्याव्या लागतील अशा कंडिशन्स मध्ये, कारण तुमच्याकडे धावा तेवढ्याही नाहीयेत. 35 धावांचं लक्ष्य पार करायचं आणि अशा कंडिशन्स मध्ये ज्या वेगानं बॅटिंग सुरू केल्या तर जरूर मी म्हणेल विकेटला फार महत्व आहे. विकेट तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील, मात्र इथे जेल ड्रॉप करण्यात आली आहे. विकी भंडारी पहिल्यांदा स्ट्राइक एंडला. अक्षय पुढचा बॉल. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न अपील करण्यात आली आहे. पंच सहमत नाहीयेत आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 14 विदाउट लॉस. नेक्स्ट मॅच जेथे टॉस जिंकला टीम लोणाडनं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. योगेश लेवन आमने बीच्या विरोधात आणखी एक मोठा सामना आपल्याला जेथे बघायला मिळेल. 14 धावा स्कोर बोर्डवर. रोहित पाटील गोलंदाजी करण्यासाठी आल्यात. स्ट्राइक एंडला महेंद्र असेल, त्याच्या बॅटमधून 3 चौकार आतापर्यंत बघायला मिळालेत. दानेश्वर धोंडल मी यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी रोहित येतोय. स्ट्राइक एंडला बॅटर महेंद्र असेल. हो यावेळेला पंच केलाय. सुपर शॉट, टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स.
ओ यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल लागोपाठ 2 बाउंड्रीज. पुन्हा पुन्हा त्याच दिशेनं, परंतु आता कवचमध्ये डीपला फिल्डर एका हातानं झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि आणखी एक बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठ 3 चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये देखील लागोपाठ 3 चौकार आणि या ओव्हरमध्ये देखील लागोपाठ 3 चौकार महेंद्रच्या बॅटमधून, म्हणजे 6 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. आणि बघता बघता धावा धावफलकावरती झाल्या तर 26 धावा. सव्वीस धावा. 2 षटकांचा खेळ अजूनही सुरू आहे आणि ते 3 चौकारानंतर अखेर हा डॉट बॉल बघायला मिळाला रोहितच्या माध्यमातून. 6 चौकार. बघा, षटकारांपेक्षा चौकार एखाद्या बॅटरच्या बॅटमधून ज्या वेळेला जास्त येतात ना, त्यावेळेला त्याचा क्लास, त्याच्या बॅटिंगचा दर्जा तुम्हाला नक्की दिसून येतो. आणि महेंद्र नेहमीच तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तिथे मिळाली. 27 धावा स्कोर कार्डवर. सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. वन साइड हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राइक एंडला विकी असेल. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न प्रॉपर मिडल झालेला नाहीये. कंट्रोल नव्हता फटक्यामध्ये. 1 धाव तरी ते मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या जातात. थंडरस्पोर्ट मुरुष सुतार यांच्याकडून बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट साठी बॅट देखील या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे. पाच धावांची माफ करा 6 धावांची गरज आहे. यावेळेला पुन्हा बॉल हवेत आहे. झेलची संधी जरूर होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मागे येतोय बॉल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. विकी स्ट्राइक एंड वरती फार कमी पाहायला मिळाला. लेग बायचा इशारा पंचांचा पाहायला मिळतो आणि जरूर इथून आता सामना जिंकणं महत्वाचं आहे. स्ट्राइक एंड महेंद्रकडे असो वा विकी भंडारीकडे असो, मॅच जिंकणं आपल्या गावासाठी इम्पॉर्टंट. शॉर्ट रनवे
फ्लाइट देण्याचा प्रयत्न, फुल टॉस, मॅच फिनिश. सामना संपवलाय फटक्यानं. विकीच्या बॅटमधून विनिंग स्ट्रोक, षटकार आणि आज बरोबर सामना जिंकला टीम नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघानं. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी दिला जाणार आहे आणि 28 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला तो महेंद्र या सामन्याचा सामनावीर ठरला. दुर्वेशनं देखील चांगली गोलंदाजी केली, हरिकेतनं देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु आपण महेंद्रला या मॅचचा सामनावीर पुरस्कार येथे देणार आहोत. महेंद्र, आपण कुठल्या प्रकारचा विलंब न करता लगेचच मंचावरती या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि टीम